वाढत्या महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। वाढती महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गट रायगडमध्ये आक्रमक झाला। रायगडमधील माणगावमध्ये एसटी स्टँड येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महागाई विरोधात हातात फलक घेऊन सरकार विरोधी घोषणा देत महायुती सरकारचा निषेध करीत रस्ता रोको करून आंदोलन केले। यावेळी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के आणि सुभाष देसाई उपस्थित होते। विषय आता सर्वांना माहीत झालेला आहे। विषय काही लपून राहिलेला नाही, कारण हा जो महागाईचा विषय आहे हा घराघरापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत आणि चुलीपर्यंत गेलेला आहे। बऱ्याच लोकांना, म्हटलं सर्वांना असे महागाईचे चटके बसत आहेत आणि ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं केलेलं आहे। आता जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत तिथपासून ही महागाई झालेली आहे। म्हणजे पेट्रोल डिझेल तर ठीकच आहे, ही वाहनं त्याच्यामुळे कशी चालतील ही चिंता आहे, परंतु स्वयंपाकाला लागणारा गॅस, स्वयंपाकाला लागणारं केरोसिन इथपासून ही महागाई झालेली आहे। घरगुती ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, पीठ असेल, भाजीपाला असेल, ह्या दैनंदिन गरजेच्या आहेत। ह्याला श्रीमंत आणि गरीब असा भेद करता येत नाही। गरीबाला काय, श्रीमंताला काय, सगळ्यांना आपलं स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्यांची भाववाढ झाली, त्यामुळे लोकांमध्ये चिंता आहे, आक्रोश आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांनी जसं आवाज उठवला आहे त्याप्रमाणे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे। आमचं हे म्हणणं नाही की सगळ्या वस्तू फुकट मिळाव्यात, ते मिळणं शक्य नाही, परंतु परवडतील अशा दरामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्न, धान्य, पीठ, केरोसिन ह्या ज्या काही गोष्टी आहेत दैनंदिन गरजेच्या आहेत ह्या सर्वांना परवडतील अशा दरामध्ये मिळाल्या पाहिजेत। हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आग्रह आहे आणि त्यासाठीच हे शिवसैनिक पुरुष आणि महिला एकजुटीने इथे जमलेले आहेत आणि आमचे लोकांना सर्व आव्हान आहे की हा सर्वांचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे, सगळ्यांनी याच्यात सामील व्हावं आणि हा आवाज इतका बुलंद करावा की त्याचा परिणाम होऊन सरकारला ह्याच्यावर काही ना काहीतरी कृती करणे भाग पडेल।